सप्रेम जय महाराष्ट्र। धनगर आरक्षणाचा प्रश्न संदर्भात आपण गेले काही दिवस तीव्र आंदोलन तथा उपोषण करत आहात। या निमित्ताने माझी आपल्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली। या चर्चेदरम्यान काही विषय आपण मांडले, ज्यामध्ये तुम्ही सांगितले की आम्हाला आदिवासी समाजाच्या 7% आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही, तर आम्हाला NTBचे जे 3.5% आरक्षण आहे तेच STB मधून स्वतंत्र द्यावे, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आदिवासीच्या यादीमध्ये 36 नंबरवर असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत, ज्याला मान्यता द्यावी। तिसरा मुद्दा, धनगर समाजाकरिता सुरू केलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात व इतर अनुषंगिक मुद्दे आपण मांडले। या संदर्भाने मी आपल्याला निर्देशांक आणून देऊ इच्छितो की STचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नसून केवळ माननीय राष्ट्रपतींना आहे हे आपण जाणतात, पण तो देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने व संविधानाने एक प्रक्रिया सांगितलेली आहे, ती पूर्ण करावी लागते। त्यापूर्वीही आपण CISSच्या माध्यमातून प्रयत्न केला होता, परंतु तो अर्धवट रिपोर्टमुळे तो पूर्ण होऊ शकला नाही। त्यामुळे तो पूर्ण करायच्या दृष्टीने त्रुटी पूर्तता करण्यासाठी याबाबत चर्चा करून कारवाई करावी लागेल। तसेच आदिवासीची सूचीतील एंट्री 36 बाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका शपथपत्राद्वारे माननीय उच्चायुक्तांना मांडली आहे। त्याही विषयात मान्य उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर कायदेशीर मार्ग काढणे गरजेचे आहे। एकूणच या प्रश्नामध्ये संविधानिक आणि कायदेशीर बाबी समाविष्ट आहेत। संविधानाने OBC, SC, BC, BG किंवा NT किंवा आरक्षणाने देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहेत, पण ST आरक्षण हे माननीय राष्ट्रपती यांच्या कार्यक्षेत्रात असल्याने याबाबत सविस्तर चर्चा करून आपल्याला कार्यपद्धती ठरावी लागेल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल। मी आपणास आश्वस्त करतो की धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे व संविधानाच्या चौकटीत बसून यावर कारवाई करता आवश्यक ते प्रयत्न राज्य सरकार करेल। या संदर्भाने मी आपणास निमंत्रित करतो की पुढील 7 दिवसात या संदर्भात आपल्या समवेत उच्चाधिकार समितीची बैठक मी स्वतः येऊन या बैठकीत या संदर्भातील कारवाईची रूपरेषा तथा त्या संदर्भातला नेमका कालावधी हेही चर्चेअंती आपल्याला ठरवता येईल। म्हणून मी आपणास निवेदन करतो की आपला उपोषण परत घ्यावे व चर्चेचे निमंत्रण स्वीकारावे। आपला देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र। हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा ड्रॉप पाठवलेला, तो माननीय दीपक भाऊच्या मान्यतेसाठी पाठवलेला आहे। मी माननीय नारायण कुचे साहेब, दादा भाऊसाहेब घोगे आणि सर्व मिळून हा ड्रॉप माननीय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं माननीय आपले संकटमोचक गिरीश महाजन साहेब आणि आमच्या भगिनी पंकजाताई यांच्या माध्यमातून आम्ही गिरीश भाऊ या ठिकाणी दीपक भाऊला हा ड्रॉप सोपवतो। तो ड्रॉप काही दुरुस्ती असेल, यामध्ये काही सांगायचं असेल तर निश्चितपणे आम्हाला तातडीनं कळवावं। आम्ही यामध्ये दुरुस्त्या करून पुन्हा मुख्यमंत्र्याला पाठवू, मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन टाकू। सकाळी तुम्हाला सहीचा ड्रॉप लिहून देईल। बरोबर आहे मित्रांनो? हो, दुरुस्त्या ज्या असतील त्या करा, दुरुस्त्या ज्या असतील त्या करून आम्हाला द्या।